संभाजी ब्रिगेड रायगड जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्वराज्य वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिला व पुरुष आई-वडिलांसाठीचा अन्नदान व स्नेहभेट उपक्रम अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी आयोजित या उपक्रमात पदाधिकारी व सदस्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत वेळ घालवत त्यांची प्रेमाने विचारपूस केली। अन्नदानासोबतच ज्येष्ठांच्या जीवनातील अनुभव, त्यांच्या अडचणी, भावना आणि आठवणी जाणून घेत त्यांच्याशी मन मोकळा संवाद साधण्यात आला। या उपक्रमातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आश्रितांसोबत त्यांच्याच पंगतीत बसून सहभोजन केले। त्यामुळे आम्ही तुमचेच आहोत आणि तुमच्यासाठीच आहोत ही भावना ज्येष्ठांच्या मनात निर्माण झाली। यावेळी आश्रितांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या, तसेच त्यांना मानसिक आधार देण्याचाही प्रयत्न करण्यात आला। सामाजिक उपक्रम हा केवळ मदत किंवा दानापुरता मर्यादित नसून माणसाला माणूस म्हणून सन्मान देणे आणि त्याला आपलेपणाची जाणीव करून देणे हेच या कृतीमागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे यावेळी दिसून आले। यावेळी अनेक ज्येष्ठ आश्रितांनी आपले दुःख आणि एकटेपण विसरून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांशी आत्मीयतेने संवाद साधला। काही ज्येष्ठांनी आपल्या अंगी असलेली कला सादर करत सुरेल आवाजात गीतगायन केले। त्यांनी सादर केलेले इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना आणि रघुपति राघव राजा राम, सबको सम्मति दे भगवान हे गीत उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले। या गीतांमधून व्यक्त झालेली त्यांची श्रद्धा, सकारात्मकता आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून अनेकांचे डोळे पाणावले। विशेष म्हणजे कुटुंब व समाजाकडून उपेक्षित झाल्यानंतरही या ज्येष्ठांच्या मनात कोणाविषयी कटुता नव्हती। उलट ज्यांनी त्यांना दूर केले त्यांनाही सद्बुद्धी लाभावी आणि त्यांचे जीवन सुखी व्हावे अशी प्रार्थना ते परमेश्वराकडे करत असल्याचे त्यांच्या संवादातून जाणवले। या प्रसंगाने उपस्थित सर्वांना माणुसकी, क्षमा आणि प्रेमाचा अनमोल संदेश दिला। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार अशा उपेक्षित, निराधार आणि ज्येष्ठ बांधवांसाठी वेळ द्यावा असे आवाहन केले। आर्थिक मदतीपेक्षा प्रेमाचा एक शब्द, आपुलकीचा स्पर्श आणि सहवासाचे काही क्षण हे अधिक मोलाचे असतात। अशा कार्यातूनच जीवन सार्थकी लागते असे ते म्हणाले। या उपक्रमास संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हा संघटिका हर्षदाताई सुतार, महाड तालुकाध्यक्ष सुजित सुतार, महाड तालुका सचिव नितेश पवार, महाड महिला तालुका अध्यक्षा प्रियंकाताई आंबरे, तसेच सुषमा गायकवाड, ललिता आंबरे, पूजा मांडे, कल्याणी मांडवकर, विद्या सुतार, हर्षदा सुतार, संगीता सुतार, अपर्णा आंबरे, खुशी सुतार, कांचन सुतार, भावना आंबरे, नम्रता सुतार, सायली सुतार, मंगेश मांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या उपक्रमादरम्यान आश्रमाचे व्यवस्थापक अनंत सकपाळ तसेच आश्रमातील सेविका उपस्थित होत्या। त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे स्वागत करत ज्येष्ठांना दिलेल्या प्रेमळ सहवासाबद्दल समाधान व्यक्त केले। संभाजी ब्रिगेड रायगड जिल्ह्याच्या या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले असून समाजामध्ये कृतज्ञता, मानवता आणि ज्येष्ठांविषयी आदराची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, शिवभरत टाइम्स, महाड।